लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं तर डेफिनेशन ऑफ कोरिलेशन. कोरिलेशनची डेफिनेशन काय? टू स्टडी ऑफ relationship between two or more variables. Then types of correlation. There are three types: positive and negative correlation, linear and non-linear correlation, and third, multiple, partial and simple correlation. Then method to studying the correlation. First, Karl Pearson's correlation coefficient. Second, concurrent deviation. Third, Spearman-Rank correlation. First, Karl Pearson correlation coefficient. It is the study of relationship between two or more variables. कार्ल पिअर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंट आणि कोरिलेशन ह्या दोन्ही व्हॅल्यूज काय आहेत नेहमी इक्वलच असणार आहेत, कारण दोन्हीचं मिनिंग काय आहे सेमच आहे. कारण त्याच्यामध्ये आपल्याला आपण काय केलं जातं तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हेरिएबलचा काय केलं जातं त्याच्यामध्ये स्टडी केला जातो. देन स्कॅटर डायग्राम मेथड. स्कॅटर डायग्राम मध्ये काय बघितलेलं तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड नो कोरिलेशन त्याचे टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये काय बघितलेलं पहिलं आर इज इक्वल टू +1 असेल तर ते काय आहे पॉझिटिव्ह कोरिलेशन. जर आर इज इक्वल टू -1 असेल तर ते निगेटिव्ह कोरिलेशन. आर इज इक्वल टू 0 असेल तर ते नो कोरिलेशन. जर आर ग्रेटर दॅन 0 असेल तर पॉझिटिव्ह कोरिलेशन आणि आर इज लेस दॅन 0 असेल तर निगेटिव्ह कोरिलेशन. आणि स्कॅटर डायग्राम नेहमी कशाने डिनोट करायचं तर डॉटनी. आणि त्याच्यामध्ये काय असतं एक्स व्हेरिएबल एक्स एक्सिस वरती आणि वाय व्हेरिएबल हा वाय एक्सिस वरती. आणि तुम्हाला काय ड्रॉ करायचं तिथं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड नो कोरिलेशन ड्रॉ करायचं आहे इन डॉट प्रोडक्ट. Then third, Spearman's rank correlation coefficient. When both the variables are not normal, the linear correlation coefficient procedure is not applicable and we have to use rank correlation. The two methods of computing rank correlation are one Spearman's rank correlation and another by Kendall. Procedure start within the ranking of the measurements of the values of x and y. Spearman's rank correlation coefficient. आता कार्ल पिअर्सन कोरिलेशन कोएफिशियंट आणि कोरिलेशन दोन्हीचा मीनिंग काय आहे सेमच आहे, कारण तिथे आपण कशाची व्हॅल्यू फाइंड करतोय तर आर ची व्हॅल्यू फाइंड करतोय. त्याच्यामध्ये काय दिलेलं असते तुम्हाला दोन व्हेरिएबल दिलेलं असेल आणि दोन व्हेरिएबलचं काय करायचंय तुम्हाला त्यांचं कोरिलेशन म्हणजे व्हेरिएबल एक्स आणि व्हेरिएबल वाय मधलं रिलेशन काय करायचंय फाइंड आउट करायचं होतं. आणि स्पियर्समन रँक कोरिलेशन कोएफिशियंट इथं काय तर तुम्हाला रँक फाइंड करायची म्हणजे तुम्हाला एक्स व्हेरिएबल दिलेला असेल आणि वाय व्हेरिएबल दिलेला असेल किंवा तुम्हाला डिरेक्टली काय दिलेलं असेल रँक दिलेले असेल त्याच्यावरून स्पियरमॅन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट फाइंड आउट करायचे आहे. त्याच्या दोन मेथड आहेत म्हणजे रँक फाइंड करण्यासाठी. त्यातली फर्स्ट काय आहे तर स्पियरमॅन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट आणि सेकंड आहे ती केंडल. केंडल तुम्हाला स्टडीसाठी नाहीये तर तुम्हाला रँक फक्त कोणत्या मेथड वरून फाइंड आउट करायचे तर स्पियरमॅन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट वरून तुम्हाला रँक फाइंड करायचे. आणि तिथं काय दिलं असेल तुम्हाला रँकिंग ऑफ द मेजरमेंट ऑफ द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. एक्स आणि वाय दिलेले असतील त्याच्यावरून तुम्हाला रँक फाइंड आउट करायचे किंवा डिरेक्टली क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलेले असतील रँक दिलेले असतील त्याच्यावरून तुम्ही काय करायचे स्पियरमॅन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट फाइंड करायचे. Then the differences between the rank of each of n pair are found out d. It is denoted by rho. Rho हे ग्रीक लेटर आहे RHO म्हणजे रो. तिथं काय तर दोन रँकचा काय घ्यायचं तुम्हाला डिफरन्स. दोन रँकचा डिफरन्स घेतल्यानंतर तो कशाने डिनोट करायचे तर डी ने स्मॉल डी ने. The differences between the ranks of each of n pairs are found out d. It is denoted by rho. तुम्हाला काय सांगितलंय इथं काय करायचंय स्पियरमॅन रँक कोरिलेशन कोएफिशियंट मध्ये तर रँक फाइंड आउट करायची. रँक फाइंड करायची पण ती कोणती मेथड यूज करायची तर स्पियरमॅन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट. म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल एक्स आणि व्हेरिएबल वाय दिलेला असेल किंवा डिरेक्टली काय दिलेलं असेल रँक तर त्या रँकचा जर एक्स वाय व्हॅल्यूज दिलेले असतील तर पहिलं तुम्हाला रँक फाइंड आउट करायला लागतील आणि रँक फाइंड आउट केल्यानंतर त्यांचा काय घ्यायचे तुम्हाला डिफरन्स. जो डिफरन्स मिळेल डिफरन्स म्हणजे काय तर दोन व्हेरिएबल्सची सबस्ट्रॅक्शन त्याला आपण म्हणतो डिफरन्स. मग तो डिफरन्स घेतल्यानंतर तो डिफरन्स कशाने डिनोट करायचा तर डी ने. आणि जो स्पियरमॅन रँक कोरिलेशन कोएफिशियंट आहे तो कशाने डिनोट करायचे तर रो ने.
The rank correlation coefficient is denoted by rho is equal to 1 minus 6 into summation of d square divided by n into bracket n square minus 1, where d is equal to the difference between the two ranks. D म्हणजे काय तर difference between two ranks, rx minus the rank of variable x आणि ry म्हणजे काय तर rank of variable y. त्या दोन रँकचा काय घ्यायचं डिफरन्स म्हणजे तो काय असणार आहे d, आणि n मीन्स नंबर ऑफ पेअर्ड ऑब्झर्वेशन म्हणजे किती सॅम्पल्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिले आहेत, म्हणजे किती टोटल ऑब्झर्वेशन आहेत ते म्हणजे काय येणार आहे n. आणि rank correlation coefficient lies between -1 and +1. Symbolically -1 is less than or equal to rho is less than or equal to +1. आणि कोरिलेशन पण लाईज कुठून होतोय तर -1 to +1 मध्येच काय होतोय तो लाईज होतोय. आता त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल, द स्टुडंट्स आर द मार्क्स ऑब्टेन्ड बाय 10 स्टुडंट्स इन स्टॅटिस्टिक अँड मॅथमॅटिक्स. आता इथं तुम्हाला काय दिले डिरेक्टली रँक दिलेली आहे, म्हणजे 10 स्टुडंट्सचे मार्क त्यांची रँक दिली. कोणता कोणता सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तर स्टॅटिस्टिक अँड मॅथमॅटिक्स. स्टॅटिस्टिक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मॅथमॅटिक्स 1 4 2 5 3 9 7 10 6 8. फाइंड द रँक कोरिलेशन कोएफिशिएंट. तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला असेल फाइंड कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशिएंट. जर कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशिएंट विचारलं तर तुम्हाला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची तर आर ची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे फक्त कोरिलेशन दोन व्हेरिएबल मधलं जे रिलेशन असेल ते फाइंड आउट करायचंय. आणि जर तुम्हाला रँक दिलेले असतील तर तुम्हाला तिथे क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल तर फाइंड द रँक कोरिलेशन कोएफिशिएंट म्हणजे तुम्हाला रो ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट करायची. सोल्युशन मध्ये काय ना लेट आर एक्स इज कन्सिडर्ड फॉर द रँक ऑफ द स्टॅटिस्टिक. म्हणजे रँक ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेले आहे तुम्हाला, मार्क्स ऑब्टेन बाय 10 स्टुडंट. स्टॅटिस्टिकची रँक काय असणार आहे त्याला आपण डिनोट कशाने करणार तर आर एक्स, अँड आर वाय इज कन्सिडर फॉर द रँक्स ऑफ मॅथमॅटिक्स, आणि आर वाय ला कशाने डिनोट करणार आहे तर मॅथमॅटिक्सला. देन नेक्स्ट आर एक्स म्हणजे काय येणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आर वाय म्हणजे काय येणार 1 4 2 5 3 9 7 8 6 8. आता तुम्हाला काय सांगितले रँक म्हणजे काय, स्पियरमॅन रँक कोरिलेशन कोएफिशिएंट म्हणजे रो ची व्हॅल्यू फाइंड करायची, पण दोन रँकचं काय घ्यायचे तिथं डिफरन्स घ्यायचे, आणि तो कशाने डिनोट करायचे तर डी ने. मग डी इज इक्वल टू काय येणार आर एक्स मायनस आर वाय. आर एक्स ची फर्स्ट व्हॅल्यू काय 1, त्याच्या करस्पॉन्डिंग आर वाय ची फर्स्ट व्हॅल्यू काय 1. 1 minus 1 0, 2 minus 4 minus 2, 3 minus 2 1, 4 minus 5 minus 1, 5 minus 3 2, 6 minus 9 minus 3, 7 minus 7 0, 8 minus 10 minus 2, 9 minus 6 3, 10 minus 8 2. आता तुम्हाला व्हॅल्यू कशी दोन रँकचा काय घेतलेला आहे आता डिफरन्स घेतलेला आहे. आणि फॉर्म्युलामध्ये काय लागतंय तर समेशन ऑफ डी स्क्वेअर म्हणजे डी इज इक्वल टू आर एक्स मायनस आर वाय, आणि आता डी चा स्क्वेअर करायचा म्हणजे त्याची समेशन मिळेल, समेशन ऑफ डी स्क्वेअर. मग डी स्क्वेअर काय ना 0 चा स्क्वेअर 0, -2 चा स्क्वेअर 4, कारण मायनस चा स्क्वेअर काय होतो नेहमी प्लस, आणि 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर 1, -1 स्क्वेअर +1, 2 स्क्वेअर 4, -3 स्क्वेअर 9, 0 स्क्वेअर 0, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 2 स्क्वेअर 4. मग समेशन ऑफ डी स्क्वेअर काय मिळाला इथं 36. आणि फॉर्म्युला काय द रँक कोरिलेशन is given by rho is equal to 1 minus 6 into summation of d square divided by n into bracket n square minus 1. समेशन ऑफ डी स्क्वेअर काय मिळालंय 36, आणि n मीन्स काय आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा सॅम्पल साईज. किती ऑब्झर्वेशन दिलेले आहे तुम्हाला 10, म्हणजे n ची व्हॅल्यू काय येणार इथं 10 येणार आहे. म्हणजे रो इज इक्वल टू 1 minus 6 into bracket 36 divided by 10 into bracket n square म्हणजे 10 square minus 1. Therefore रो is equal to 1 minus therefore rho is equal to 1 minus काय येणार तिथं 216 divided by 10 into bracket 10 square काय येणार 100 minus 1. Therefore rho is equal to 1 minus 216 divided by 10 into bracket 10 minus 1 means 99. Therefore rho is equal to 1 minus 216 divided by 10 into 99 990. Therefore rho is equal to 1 minus 0.2373. Therefore rho is equal to 0.7627. म्हणजे रँक काय मिळाली स्पियरमॅन्स रँक कोरिलेशन कोएफिशिएंट रो इज इक्वल टू 0.6
0.7627 व्हॅल्यू मिळाली. देन सेकंड एक्झाम्पल, फाइंड द रँक कोरिलेशन कोएफिशियंट Rx 1, 6, 5, 10, 3, 2, 4, 9, 7, 8. Ry 6, 4, 9, 8, 1, 2, 3, 10, 5, 7. तुम्हाला क्वेश्चन मध्ये डिरेक्टली Rx आणि Ry दिलेले असतील. काही क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला व्हॅल्यू ऑफ एक्स आणि व्हॅल्यू ऑफ वाय दिलेली असेल तर तुम्हाला सोल्युशन मध्ये फर्स्ट Rx फाइंड करावं लागेल सेपरेट, Ry फाइंड करावं लागेल आणि त्यांचा डिफरन्स घ्यायचा तो म्हणजे डी येणार आणि नेक्स्ट डी स्क्वेअर येणार. इथं Rx आणि Ry दिले म्हणजे रँक ऑलरेडी दिलेली आहे. फक्त आता तुम्हाला काय घ्यायचं त्यांचा डिफरन्स. Rx काय इथं 1, 6, 5, 10, 3, 2, 4, 9, 7, 8. Ry 6, 4, 9, 8, 1, 2, 3, 10, 5, 7. D is equal to Rx minus Ry म्हणजे 1 minus 6 minus 5, 6 minus 4, 2, 5 minus 9 minus 4, 10 minus 8, 2, 3 minus 1, 2, 2 minus 2, 0, 4 minus 3, 1, 9 minus 10, minus 1, 7 minus 5, 2, 8 minus 7, 1. D is equal to Rx minus Ry. तर फॉर्म्युलामध्ये काय लागते समेशन ऑफ डी स्क्वेअर म्हणजे पहिला डी स्क्वेअर व्हॅल्यू फाइंड करायची आणि त्यांची नंतर सम घ्यायची. मग डी स्क्वेअर काय ना -5 स्क्वेअर 25, 2 स्क्वेअर 4, 4 स्क्वेअर 16, 2 स्क्वेअर 4, 2 स्क्वेअर 4, 0 स्क्वेअर 0, 1 स्क्वेअर 1, -1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 1 स्क्वेअर 1 म्हणजे समेशन ऑफ डी स्क्वेअर काय मिळालं इथे तुम्हाला 60 म्हणजे नियनची व्हॅल्यू काय मिळाली 10 कारण किती ऑब्झर्वेशन दिलेले आहेत तुम्हाला इथं 10 दिलेलं आहे. समेशन ऑफ डी स्क्वेअर काय मिळाली 60. द रँक कोरिलेशन इज गिवन बाय रो इज इक्वल टू 1 minus 6 into summation of d square divided by n into bracket n square minus 1. Therefore, rho is equal to 1 minus 6 into bracket 60 divided by 10 into bracket 10 square minus 1. Therefore, rho is equal to 1 minus 360 divided by 10 into bracket 100 minus 1. Therefore, rho is equal to 1 minus 360 divided by 10 into bracket 99. Therefore, rho is equal to 1 minus 360 divided by 990. Therefore, rho is equal to 1 minus 36 divided by 99. Therefore, rho is equal to 1 minus 0.3636. Therefore, rho is equal to 0.6364, which is the required solution. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फाइंड द स्पियरमॅन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट ऑफ द फॉलोइंग डेटा x 10, 8, 12, 15, 8, 10, y 7, 4, 6, 7, 9, 8. आता तुम्हाला काय सांगितलं एक स्पियरमॅन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट फाइंड आउट करायचे पण सोल्युशन मध्ये काय दिले तुम्हाला x आणि y. पण तुम्हाला काय करावं लागेल पहिली रँक कॅल्क्युलेट करावी लागेल. रँक कॅल्क्युलेट करून काय करायचं तुम्हाला त्या रँकचा डिफरन्स घ्यायचा आणि डिफरन्स तो डी ने डिनोट करायचा आणि लास्टला काय करायचं डी स्क्वेअर म्हणजे समेशन ऑफ डी स्क्वेअर तुम्हाला मिळेल. पण एक्स आणि वाय वरून तुम्हाला पहिली काय करायचे रँक कॅल्क्युलेट करायचे. जर रँक कॅल्क्युलेट करायची असेल तर फर्स्ट असेंडिंग ऑर्डरचा जो डेटा स्टार्ट होणार आहे त्याला व्हॅल्यू 1 डिनोट करायची. जो असेंडिंग ऑर्डरने डेटा आपण अरेंज करून घ्यायचा नाही, व्हॅल्यू ऍज इट इज कॉलम मध्ये लिहायच्या, फक्त काय करायचं त्याला नंबरिंग करायचंय असेंडिंग टू डिसेंडिंग पर्यंत. फर्स्ट एक्स 10, 8, 12, 15, 8, 10, वाय 7, 4, 6, 7, 9, 8 आणि यांची काय करायचं तुम्हाला आता रँक कॅल्क्युलेट करायचंय. आता पहिली काय येणार इथं असेंडिंग मध्ये असेंडिंग म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू, सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे तर 15, त्याला नंबरिंग करायचं 1. असेंडिंग ऑर्डरनी अरेंज करायची नाहीये रँक, फक्त रँक तुम्हाला नंबरिंगनी डिनोट करायची आहे. तर 15 ला काय येणार 1, 15 नंतर काय येणार आहे तिथं 12, 12 ला 2, देन थर्ड काय येणार आहे 3, पण 3 मध्ये काय येणार आहे 10, 10 हा काय 2 टाइम्स रिपीट आहे. 10 काय आहे 2 टाइम्स रिपीट झालेला आहे. तर रिपीट झालेला असेल तर एका 10 ला नंबर काय येणार 3, जो सेकंड टाइम रिपीट आहे त्याला काय येणार 4 आणि त्यांचं ऍव्हरेज घ्यायचं. जर 2 टाइम्स रिपीट असेल तर ऍव्हरेज काय येणार आता त्याला नंबरिंग कितीचं झाले 3 आणि 4चं नंबरिंग झालेलं आहे म्हणजे 3 + 4 आणि डिवायडेड बाय ऍव्हरेज काढायचे. ऍव्हरेज म्हणजे काय जेवढे नंबर्स आहेत त्याला त्या नंबर्सनी डिवाइड करायचं. म्हणजे किती नंबर्स आहेत 2 टाइम्स ते रिपीट झालेलं आहे मग डिवायडेड बाय काय 2 म्हणजे 7 डिवायडेड बाय 2 म्हणजे 3.5. मग ते काय घ्यायचं 10च्या पुढे काय लिहिणार 3.5 आणि नेक्स्ट 2 टाइम्स जो रिपीट झालेला आहे तिथं काय येणार 3.5
5. आणि नेक्स्टला नंबरिंग काय करायचं, 8 ला परत 1 2 3 4, 8 ला काय येणार परत 5, आणि 2 टाइम्स रिपीट झालेला आहे 8, त्याला काय येणार परत 6, कारण 8 पण काय झालंय 2 टाइम्स रिपीट झालेला आहे, म्हणजे 8 ला पण परत नंबरिंग करायचं. 8 2 टाइम्स आहे, पण 8 चा नंबरिंग काय आलेला होता 5, एकाचा 5 आला आणि एकाचा 6 चा आला, आणि त्यांचा काय ऍव्हरेज घ्यायचं, म्हणजे 5 + 6 काय येणार तिथं 11, 11 डिवायडेड बाय 2, 2 न का केलं तर तिथं काय झालंय 2 टाइम्स रिपीट झालेला आहे. ऍव्हरेज घेताना आपण काय करायचं, सपोज जर 3 टाइम्स रिपीट झाला तर डिवायडेड बाय काय येणार 3, पण नंबरिंग जे आहेत त्यांची फक्त ऍडिशन, आणि नेक्स्ट जो नेक्स्ट व्हेरिएबल एक्सचा जो असेल त्याला नंबरिंग नेक्स्ट व्हॅल्यू करायची. इथं काय येणार आता 8 ला 4 पर्यंत झालेले आहे, एका 8 ला काय झाला 5, आणि नेक्स्ट 8 ला काय झालं तिथं 6, म्हणजे 5 + 6 काय झाला 11, 11 डिवायडेड बाय 2 5.5, म्हणजे 8 च्या समोर काय लिहिणार तिथं 5.5 आणि 5.5. ही काय झाली रँक ऑफ एक्स. रँक नेहमी कशा फाइंड करायचे, जर जो असेंडिंग ऑर्डरने डेटा अरेंज करायचा नाहीये, फक्त असेंडिंग ऑर्डरला नंबरिंग करायचे, जो असेंडिंग टू डिसेंडिंग पर्यंत. आता आर ची रँक म्हणजे हायेस्ट नंबर कोणता आहे इथं 9, 9 1 8 2, 7 ला 3 येणार, आणि नेक्स्ट 7 आहे, म्हणजे तो 7 काय 2 टाइम्स रिपीट झालेला आहे, म्हणजे 1 2, म्हणजे 7 ला काय येणार 3, आणि दुसऱ्या 7 ला 4 येणार, म्हणजे 3 + 4 काय येणार 7, 7 डिवायडेड बाय 2 3.5, 3.5, त्यांची रँक काय येणार 3.5, 3.5. आता 4 पर्यंत झालेलं, नेक्स्ट नंबर काय आहे 6, 6 ला काय येणार नंबर तिथं 5, आणि 4 हा स्मॉल आहे त्याला काय येणार 6, ही काय झाली RY. आता काय करायचं तुम्हाला, तर त्या रँक मिळालेला आहे त्यांचा डिफरन्स घ्यायचा, म्हणजे D = RX - RY, म्हणजे 3.5 - 3.5 0, 5.5 - 6 -0.5, 2 - 5 - 3, 1 - 3.5 - 2.5, 5.5 - 1 4.5, 3.5 - 2 1.5. लास्ट D², 0² 0, -0.5² 0.25, -3² 9, -2.5² 6.25, 4.5² 20.25, 1.5² 2.25. लास्ट समेशन ऑफ D² = 38. हियर n = 6, कारण किती ऑब्झर्वेशन दिलेले आहेत तर 6. समेशन ऑफ D² काय मिळालं इथं तुम्हाला 38 मिळालं. द स्पिअरमॅन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट इज गिवन बाय ρ = 1 - 6 into summation of D². Therefore ρ = 1 - 6 into 38 divided by 6 into bracket C² minus 6² minus 1. Therefore ρ = 1 - 228 divided by 6 into bracket 35. Therefore ρ = 1 - 1.085714. Therefore ρ = -0.085714. Next example, the following are the ranks obtained by 10 students in commerce and accountancy are given below. Commerce 6 4 3 1 2 7 9 8 10 5. Accountancy 4 1 6 7 5 8 10 9 3 2. Find Spearman's rank correlation coefficient. इथं काय दिले तुम्हाला, following are the ranks obtained by 10 students. 10 स्टुडंटची काय दिलेलं आहे तुम्हाला रँक दिलेला आहे कॉमर्स अँड अकाउंटन्सी मध्ये. पहिला जो डेटा दिलेला असेल त्यांची पहिली फर्स्ट चेक करायची, रँक दिली आहे का, फक्त व्हॅल्यूज दिलेत, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज दिलेत. तर इथं काय दिले तुम्हाला रँक दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला डिरेक्टली रँक दिले, व्हॅल्यू दिलेली नाही. जर व्हॅल्यू दिलेली असतील तर फर्स्ट तुम्हाला काय करावे लागेल रँक, आणि जो डेटा दिलेला असेल तो पहिला रिपीट होतोय का बघायचा, एखादा नंबर रिपीट होतोय का, कारण रँक कॅल्क्युलेट करताना काय करतो आपण, असेंडिंग जो असेल त्याला नंबरिंग करतो, आणि जर नंबर रिपीट झाला तर त्याचा ऍव्हरेज घेतो. जर 2 टाइम्स रिपीट असेल तर त्या नंबरची ऍडिशन डिवाइडेड बाय 2. सपोज 3 टाइम्स रिपीट झाला तर काय येणार त्या नंबरची ऍडिशन डिवाइडेड बाय 3. 4 टाइम्स रिपीट झाला तर 4 नंबरची ऍडिशन डिवाइडेड बाय 4 येणार. पण नंबर्स कुठले, जे नंबर त्या व्हॅल्यूच्या समोर येणार आहेत असेंडिंग ऑर्डर केल्यानंतर, तो नंबर. इथं काय दिलंय, रँक इन कॉमर्स RX, रँक इन अकाउंटन्सी RY,
RX 6, 4, 3, 1, 2, 7, 9, 8, 10, 5. Rank in accountancy means RY 4, 1, 6, 7, 5, 8, 10, 9, 3, 2. D means RX minus RY. 6 minus 4, 2. 4 minus 1, 3. 3 minus 6, minus 3. 1 minus 7, minus 6. 2 minus 5, minus 3. 7 minus 8, minus 1. 9 minus 8, minus 1. 8 minus 9, minus 1. 8 minus 3, 7. 5 minus 2, 3. Last D square. 2 square 4. 3 square 9. Minus 3 square 9. 6 square minus 6 square 36. Minus 3 square 9. Minus 1 square 1. Minus 1 square 1. Minus 1 square 1. 7 square 49. 3 square 9. Summation of D square 128. Therefore rank correlation coefficient is given by rho is equal to 1 minus 6 into summation of D square divided by n into bracket n square minus 1. Therefore rho is equal to 1 minus 6 into bracket 120 divided by 10 into bracket 100 minus 1. Therefore rho is equal to 1 minus 768 divided by 990. Therefore rho is equal to 1 minus 0.7758. Therefore rho is equal to 0.2242. कारण रँक काय ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या आहे तिथं. जर व्हॅल्यू ऑफ एक्स आणि व्हॅल्यू ऑफ वाय दिल्या तर फक्त रँक फाइंड आउट करायची. रँक कशी कॅल्क्युलेट करायची तर असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचा नाही डेटा, तो फक्त असेंडिंग ऑर्डरला नंबरिंग करायचे तिथं. Next, a random sample of recent repair jobs was selected and estimated cost and actual cost were recorded. Estimated cost काय आहे त्याची 300, 450, 800, 250, 500, 975, 475, 400. Actual cost काय आहे 273, 486, 734, 297, 631, 872, 396, 457. Calculate the values of Spearman's rank correlation coefficient. आता इथं काय दिले एस्टिमेटेड कॉस्ट आणि ऍक्च्युअल कॉस्ट. फक्त कॉस्ट दिलेल्या आहेत तुम्हाला, रँक दिलेल्या नाहीये. रँक दिलेला असेल तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे. लास्ट एक्झाम्पल बघा. द फॉलोइंग आर द रँक्स ऑब्टेन बाय 10 स्टुडंट इन कॉमर्स अँड अकाउंटन्सी आर गिवन बिलो. इथं काय दिले रँक तुम्हाला 10 स्टुडंटची ऑलरेडी दिलेली आहे. इथं काय दिले फक्त तुम्हाला एस्टिमेटेड कॉस्ट आणि ऍक्च्युअल कॉस्ट म्हणजे व्हॅल्यू ऑफ एक्स आणि व्हॅल्यू ऑफ वाय दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला फर्स्ट काय करायचे रँक एक्स आणि रँक वाय फाइंड आउट करायचे. एस्टिमेटेड कॉस्ट मीन्स एक्स, ऍक्च्युअल कॉस्ट मीन्स वाय. RX means rank of X, RY means rank of Y, D means RX minus RY, difference between RX minus RY. Last D square. आता तुम्हाला फर्स्ट काय करायचंय रँक ऑफ एक्स. पहिला असेंडिंगने काय येणार इथं फर्स्ट व्हॅल्यू. ह्या क्वेश्चन मध्ये त्यांनी डिसेंडिंगला फर्स्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही नेहमी करताना असेंडिंगलाच फर्स्ट करायचं आहे. असेंडिंग टू डिसेंडिंग करायचं. इथं असेंडिंग काय येणार इथं त्यांनी डिसेंडिंगने दिले, आपण असेंडिंग ऑर्डरनी करायचं. इथं 251 आणि डेटा रिपीट असेल, जर एखादी व्हॅल्यू रिपीट असेल तरच फक्त त्यांचं काय घ्यायचे तिथं ऍव्हरेज घ्यायचे, अदरवाईज ऍव्हरेज घ्यायचं नाही. इथं काय येणार 251. 250 नंतर काय येणार आहे 300 2, देन 400 3, देन 450 4, देन 475 5, then 500 6, then 800 7, then 975 8. ही काय केली आपण रँक ऑफ एक्स कॅल्क्युलेट केली. आता काय फाइंड करायचं रँक ऑफ वाय. फर्स्ट नंबर 273, then second 297, then 396, then 457, then 486, then 631, then 734, then 872. एक तर तुम्ही काय करायचं डिसेंडिंग किंवा असेंडिंगला नंबरिंग करा, फक्त सेमच करा.
जर तुम्ही Rx ला म्हणजे रँक ऑफ एक्स फाइंड करताना जर असेंडिंग यूज केला तर रँक ऑफ वाय फाइंड करताना पण असेंडिंगचाच यूज करा. आणि जर रँक ऑफ एक्स डिसेंडिंगनी नंबरिंग केलं तर रँक ऑफ वायचं पण काय करायचं, डिसेंडिंगनीच करायचं. आता काय करायचं, डी इज इक्वल टू आर एक्स मायनस आर वाय म्हणजे 2 मायनस 1 1, 4 मायनस 5 मायनस 1, 7 मायनस 7 0, 1 मायनस 2 मायनस 1, 6 मायनस 6 0, 8 minus 8 0, 5 minus 3 2, 3 minus 4 minus 1. Last d square, 1 square 1, minus 1 square 1, 0 square 0, minus 1 square 1, 0 square 0, 0 square 0, 2 square 4, minus 1 square 1. Summation of d square is equal to 8. Therefore, rank correlation coefficient is given by rho is equal to 1 minus 6 into summation of d square divided by n into bracket n square minus 1. Therefore, rho is equal to 1 minus 6 into bracket 8 divided by 8 into bracket 8 square 64 minus 1 bracket complete. Therefore, rho is equal to 1 minus 6 divided by 63. Because numerator 8, denominator 8 cancel. Therefore, rho is equal to 1 minus 6 divided by 64 minus 1, 63. Therefore, rho is equal to 1 minus 0.095. Therefore, rho is equal to 0.905. Next example, the rank of 10 students of some batch in two subjects A and B are given below. सेम बॅचच्या काय दिले, 10 स्टुडंटची तुम्हाला रँक दिलेला आहे. त्याच्यामध्ये सब्जेक्ट किती दिले, 2, ए आणि बी. कॅल्क्युलेट द रँक कोरिलेशन कोएफिशिएंट. रँक ऑफ ए आणि रँक ऑफ बी. रँक ऑफ ए 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे रिपीट झालेली नाहीये व्हॅल्यू. रँक ऑफ बी रिपीट तर नाहीयेच, पण इथं तुम्हाला डिरेक्टली रँक दिली. जर व्हॅल्यू ऑफ एक्स दिली तरच रँक काढायची तुम्हाला, आणि रँक काढायची असेल तर फक्त चेक करायची की व्हॅल्यू रिपीट आहे का नॉन रिपीटेड आहे. Rank of B 6 7 5 10 3 9 4 1 8 2. Rank of A, rank of B. Then difference of rank A and rank B. 1 minus 6 minus 5, 2 minus 7 minus 5, 3 minus 5 minus 2, 4 minus 10 minus 6, 5 minus 3 2, 6 minus 9 minus 3, 7 minus 4 3, 8 minus 1 7, 9 minus 8 1, 10 minus 2 8. Then D square minus 5 square 25, minus 5 square 25, minus 2 square 4, minus 6 square 36, 2 square 4, minus 3 square 9, 3 square 9, 7 square 49, 1 square 1, 8 square 64. Then summation of d square is equal to 226. Therefore, rank correlation coefficient is given by rho is equal to 1 minus 6 into summation of d square divided by n into bracket n square minus 1. Therefore, rho is equal to 1 minus 6 into bracket 226 divided by 10 into bracket 100 minus 1. Therefore, rho is equal to 1 minus 6 into bracket 226 divided by 10 into bracket 99. Therefore, rho is equal to 1 minus 1356 divided by 990. Therefore, rho is equal to 1 minus 1.37. Therefore, rho is equal to minus 0.37. इथं